श्वेता, काही व्यक्तिमत्व इतकी उत्तुंग असतात की त्यांच्याकरता शब्द सुद्धा अपुरे पडतात. आणखी त्यातलंच एक व्यक्तिमत्व अत्यंत आदरानं ज्यांचं नाव घ्यावं, रतन टाटा, हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की $5 ट्रिलियन या आर्थिक महासत्तेकडे आपल्या देशाची वाटचाल होत असताना आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हातात जर का पैसा खेळला नाही तर आपण आर्थिक महासत्तेकडे वाटचाल कशी करणार, हा प्रश्न उपस्थित करणारे रतन टाटा यांनी आपल्या उभ्या आयुष्यात, ओघवत्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे समाजातील प्रत्येक घटकाला, म्हणजे मी समाजाला काही देणं लागतो अशा प्रकारे त्यांनी जे व्यक्तित्व त्यांचं जे जिवंत राहिलं, जागृत राहिलं. त्यांच्या आयुष्याची अखेरची संध्याकाळ असो किंवा त्यांच्या आयुष्यातल्या अनेक क्षणाचा सहकारी प्रवीण शेट्टीला मी विनंती करतो, प्रवीण, आपण दाखवूया रतन टाटा यांचं सॉमरसेट हाऊस हे निवासस्थान, ज्या ठिकाणी आता सगळेच मान्यवर त्यांना भेटायला येत आहेत. या ठिकाणी खरं तर समुद्र किनारी असलेलं हे निवासस्थान आणि रतन टाटा यांच्या या निवासस्थानी, म्हणजे यांचं हे जे लॉन आपल्याला आता समोर दिसतंय, याच ठिकाणी रतन टाटा दररोज संध्याकाळी आपल्या कुत्र्यासोबत खेळताना सुद्धा अनेकांनी पाहिलेले आहेत. त्यांचे जे सगळे शेजारी आहेत त्या शेजाऱ्यांशी त्यांचा असलेला ऋणानुबंध, खरं तर हा जो सगळा भाग आपण बघतोय की नेव्ही नगरचा जो बे आहे, याच ठिकाणी असलेलं जंगल, याच ठिकाणी असलेल्या समुद्राच्या समोर असलेला, म्हणजे की उगवतीचा सूर्य, त्याचा पहिलं किरण ज्या बंगल्यावर पडतं ते सॉमरसेट हाऊस आता आपल्या पुढे आहेत. आणि ही परिस्थिती जर का आपण बघितली तर रतन टाटा यांच्यावर प्रेम करणारे समाजाच्या अनेक थरातले अनेक मान्यवर सुद्धा आपल्याला सातत्याने भेटत असतात. रतन टाटा यांचे शेजारी आणि राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे सर आता आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर रतन टाटा यांच्याबद्दलच्या आठवणी प्रत्येकाच्या मनामध्ये किती आहेत, तुमच्याही मनामध्ये किती आहेत हे सांगू नाही शकत. तुमच्या घरातल्या परिवाराचा सुद्धा, रतन टाटा यांच्या परिवाराशी सुद्धा संबंध होता. काय आठवणी आज? आठवणी खूप असतात रतन टाटांबद्दल आणि त्यांचे प्रीडिसेसर सर JRD टाटांबद्दल देखील. माझे वडील टाटा कंपनीत होते. ते बिहारमध्ये, त्यावेळेला बिहार, आता झारखंड म्हणतो आपण त्याला, जमशेदपूरमध्ये राहायचेत आणि त्यावेळेला मी शाळेत होतो तिथे. एक माझी त्यावेळची रतन टाटांची आठवण सांगतो. 3 मार्चला फाउंडर्स डे असायचा, टाटा फाउंडर्स डे म्हणतात, ज्या दिवशी पूर्ण शहर जल्लोष मनवतं. एका विशिष्ट फाउंडर्स डेला एक फ्लोट काढण्यात आला होता. जुनी विंटेज गाडी होती, टॉप नसलेली, आणि त्याच्यामध्ये 3 जनरेशन ऑफ टाटा म्हणून दाखवले होते. ओरिजिनल टाटा फाउंडर JN टाटा, मोठी दाढी मिशा, ती काळी टोपी असते पारशी टाईप, ती असे घालून एका गृहस्थानं बसवलं होतं. माझ्या आठवणीप्रमाणे मला वाटतं वाडिया नावाचे जमशेदपूरला एम्प्लॉई होते, त्यांनी तो रोल केला. JRD टाटांचा रोल माझ्या वडिलांनी केला, कारण माझ्या वडिलांचा चेहरा बराचसा त्यांच्यासारखा दिसाय, असं लोक म्हणत, दिसायचाही, म्हणून त्याच टाईपचा सूट वगैरे घालून ते बसलेले. आणि ती गाडी ऍक्च्युअली जे चालवत होते ते रतन टाटा होते इन पर्सन. 3 जनरेशन ऑफ टाटा त्या फ्लोट, त्याचा फोटोही सापडेल, काढलेला आहे. त्या दिवशी मला पहिल्यांदा माझी भेट माझ्या वडिलांनी रतन टाटांबरोबर घालून दिली. ते माझ्याहून एक 15 वर्षांनी तरी मोठे आहेत. तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि जमशेदपूरला आलो होतो सुट्ट्यांमध्ये, तेव्हा हे घडलं आणि मी तेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलो. त्याच्यानंतर शेजारी म्हणून, शेजारी हा शब्द जड जातो जिभेने उच्चारायला, कारण इतक्या मोठ्या माणसाचं शेजार लाभणं हे कुठली तरी पूर्वपुण्याई आहे. पण शेजारी म्हणून असे पर्सनली त्यांना घरी जाऊन भेटण्याचा योग नाही आला. तथापि मी कोर्टात जाताना आणि साधारण ते त्यांच्या कामाकरता टाटा हाऊस किंवा कुठे जिथे जात असतील तिथे जाताना कुलाब्यातून बाहेर पडायला एकच रस्ता आहे, त्याच्यामुळे सगळेजण त्या रस्त्याने जातात. त्या रोडवर पुष्कळदा, साधारण जिथे बधवार पार्क आहे त्या सिग्नलला गाड्या थांबतात आणि अनेक वेळा माझी गाडी किंवा त्यांची गाडी एकमेकांच्या बाजूला उभी राहिली की जर असा नमस्कार केला त्यांना तर ते नेहमीच हसून परत नमस्कार करत. मी म्हणून नव्हे, कोणालाही करायचे. जो माणूस स्वतःच्या गाडीत, म्हणजे शालीनता, सुसंस्कृतता, आणखी सभ्यपणा म्हणजे किती होता. संध्याकाळी सुद्धा इथे बऱ्याच वेळा ते त्यांच्या आवडत्या श्वानांसोबत खेळत असायचे, तुम्ही नेहमी बघायचे. काय सांगाल? ते US क्लबमध्ये, मिलिटरीचा क्लब आहे आणि तिथे फक्त मिलिटरी लोकांनाच मेंबरशिप आहे. तरी अपवाद म्हणून रतन टाटांना तिथे त्यांच्या कुत्र्यांबरोबर ते जाऊ द्यायचे. आणि अनेक लोक तिथे जे गॉल्फ खेळतात ते आजही सांगतील
की गोल्फचा खेळ त्यांच्या कुत्र्यांकरता लोक आदराने थांबवायचे आणि टाटांचे कुत्रे आणि टाटा गेलेत की मग तो पुढे चालायचा. इथेच कोपऱ्यावर आहे, हे आपल्या कॅमेराने पलीकडच्या बाजूला दिसू शकणार नाही, पण US क्लब त्या समुद्राच्या काठी त्या तटावर आहे आणि तिथे त्यांचं बरेच वेळा ते संध्याकाळी जायचे. एखादा उद्योजक ज्यावेळेस आपला व्यवसाय करतो, व्यवसाय अधिकाधिक वाढावा हा प्रयत्न करत असतो, पण हे करत असताना सुद्धा स्वदेशीचा पुरस करता आणखी आपल्या संपत्तीचा समाजाला खऱ्या अर्थानं उपयोग व्हावं, हे टाटा रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्वातला हा पैलू काय सांगाल? मी स्वतःच उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला त्याची थोडी कल्पना येईल. माझं कॉलेज जेव्हा संपलं तेव्हा मला लंडन युनिव्हर्सिटीमध्ये किंग्स कॉलेजमध्ये एक विशिष्ट लॉच्या अभ्यासाची ऍडमिशन मिळाली होती. पैसे नव्हते. मला इचलकरंजी ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळाली ज्यांनी मला फी भरता आली. पण जाण्या येण्याकरता जेव्हा पैसे नव्हते तेव्हा मी एक पत्र लिहिलं